प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 5 एप्रिल 2026 रविवार। पिऊ नका आणि येशू त्याने म्हणाला, पिऊ नका. मॅथ्यू 28 10 वचन. आता दुल्या अपम कुटुंबातील प्रिय सदस्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांचे गोड नावात मी तुम्हा सर्वांना पुनरुत्थान दिनाची हार्दिक शुभेच्छा देतो. पृथ्वीवरील आपल्या जीवनकालात येशू ख्रिस्ताने अनेक उपदेश केले आणि अनेक सांत्वनाचे शब्द बोलले. अनेक वेळा त्याने आपल्या शिष्याने व विश्वासणाऱ्यांना सांगितले, पिऊ नका. पण पुनरुत्थानानंतर त्याने शिष्यांना सांगितले, पिऊ नका. हे शब्द विशेष सामर्थ्य व दिलासा देणारे आहेत. उठलेल्या येशूकडे बघा. मृत्यूवर विजय मिळवणारा आणि घबरेवर मात करणारा तोच एक आहे. शत्रूचे मस्तक चिरडणारा तोच आहे. जेव्हा तो म्हणतो पिऊ नका, तेव्हा आपल्याला मृत्यू, कबर किंवा सैतान यांची भीती बाळगण्याची गरज नाही. जेव्हा जगातील नेते किंवा अधिकारी म्हणतात पिऊ नका, तेव्हा त्यांचे शब्दाचा परिणाम खूप मर्यादित असतो. ते जास्तीत जास्त काही काळासाठी आपल्याला सांसारिक भीतीपासून मुक्त करू शकतात, पण ते मानवजातीला सैतानापासून, घबरेच्या शक्तीपासून किंवा मृत्यूपासून मुक्त करू शकत नाहीत. पण पिऊ नका असे सांगणाऱ्या उठलेल्या तारण्याकडे बघा. तो एक पराक्रमी युद्ध आणि अधिकारशाली नेता म्हणून उभा आहे. स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार असलेल्या राजाची राजा म्हणून तो घोषित करतो, पिऊ नका. संपूर्ण मानवजातीला घरात दिलासा देण्याचे सर्वोच्च अधिकार आणि सामर्थ्य फक्त प्रभू येशूकडेच आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला देवाची उपस्थिती अनुभवता येत नाही किंवा तो दैवी सामर्थ्याने परिस्थितींना सामोरे जाऊ शकत नाही, तेव्हा तो घाबरतो. हेच शिष्याबरोबर घडले. जेव्हा येशूला क्रूसावर खिळले गेले आणि तो मरण पावला, तेव्हा त्यांना वाटले की सर्व काही संपले आहे. त्यांनी अनुसरलेल्या तारणाची खरी ओळख त्याने पूर्णपणे समजली नव्हती, म्हणून ते व्याकुळ व दुःखी झाले. पण येशू त्यांच्या जवळ आला. उठलेल्या प्रभू प्रेमाने त्यांचे समोर उभा राहिला आणि त्याने सांत्वन देत म्हणाला, पिऊ नका. पूर्वी येशू त्यांचे सोबत शारीरिक रूपात राहत होता, त्यामुळे तो एकाच वेळी एका ठिकाणीच असू शकत होता. पण आता मृत्यूपासून उठल्यानंतर तो आत्म्याने सर्वत्र उपस्थित आहे. तो जगभरातील लोकांना एकाच वेळी सांत्वन देऊ शकतो. दिवस असो वा रात्र, तो नेहमीच आपल्याला बल देऊ शकतो आणि दिलासा देऊ शकतो. देवाची लेकरांनो, जीवित आणि उठलेला प्रभू तुमच्यासोबत आहे, म्हणून तुम्ही भीतीशिवाय आणि आनंदाने जगा. पुढील चिंतनासाठी वचन. पिऊ नकोस. मी पहिला आणि शेवटचा आहे. मी तो आहे जो जीवित आहे. मी मरण पावला होतो आणि बघा, मी सदा सर्वकाळ जीवित आहे. प्रकटीकरण 1 17 आणि 18 वचन. आजचा बायबल वाचन सकाळी 1 सामुएल 1 2 3 संध्याकाळी लूक 8 26 वचन ते 56 वचन. धन्यवाद.